लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे। मुख्यमंत्र्यांनी फक्त 5 मिनिटांपूर्वी एका महत्त्वाच्या GRवर स्वाक्षरी केली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता थेट 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यावेळी 1500 रुपये नव्हे तर एकदम 3000 रुपये जमा होत आहेत। सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेतला असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी बँकांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। पण लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका। हप्ता वाटपाचा निर्णय घेताना सरकारने 2 नवीन नियमांमध्ये महत्त्वाचे फेरबदल केले आहेत। महिला व बालविकास मंत्री अदिती तडकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले। मात्र यावेळी 2 नवीन नियमानुसारच पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्वप्रथम तुमचं नाव पात्र महिलांच्या यादीमध्ये आहे का हे तपासा, कारण सरकारने 86 लाख महिलांच्या अर्जांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सरकारने 2 नवीन नियम लावले आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकांची पात्रता तपासली जाणार आहे। जर तुमचं खातं खासगी बँकेमध्ये असेल तर विशेष लक्ष द्या, कारण सरकारने नियमांमध्ये बदल केला आहे। आता तुमच्याकडे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर गाडी असली तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार आहेत। पण कोणत्या महिलांना हे 2 नवीन नियमानुसार पात्र ठरवण्यात आले आहे हे समजून घ्या। यापूर्वी फक्त सरकारी बँकांमध्ये पहिल्या टप्प्यात हप्ता जमा होत होता, परंतु आता नवीन नियमानुसार खासगी बँकांमध्ये देखील पैसे सोडण्यात येणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी 12 बँकांची निवड केली होती। एकनाथ शिंदे साहेबांनी या 12 बँकांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश दिले आहेत। काही बँकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT साठी सक्रिय करण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्ही आधार लिंक करायचे राहून गेले असले तरीही तुमच्या खात्यामध्ये हप्ता सरसकट जमा होणार आहे। पैसे फक्त या 12 बँकांमध्येच सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुमच्या बँकेचे नाव या यादीमध्ये आहे का हे तपासा। परंतु हे पैसे 2 नियमानुसारच वर्ग केले जात आहेत। पहिला नियम सर्व ग्रामीण भागातील महिलांसाठी सरसकट लागू करण्यात आला आहे। दुसरा नियम, यामुळे 86 लाख महिलांची नावे यादीमध्ये आली आहेत। बँकेच्या IFSC कोडमध्ये झालेल्या बदलांचा देखील विचार करण्यात आला आहे। मागच्या वेळेस eKYCची अट होती, परंतु यावेळी बँकांसाठी 2 कडक नियम जाहीर करण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं खासगी बँकेमध्ये असेल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी विशेष बातमी आहे। महिलांना 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित देत 1500 अधिक 1500 असे थेट 3000 रुपये खात्यावर जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे आणि GR जाहीर झाला आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तडकरे यांनी सांगितले की 86 लाख महिलांची नावे यादीमध्ये आहेत। त्यामुळे महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारने यासाठी फक्त 12 बँकांची निवड केली आहे। त्यात 6 सरकारी आणि 6 खासगी बँका आहेत। सरकारी बँकांसाठी नियम वेगळे आणि खासगी बँकांसाठी नियम वेगळे आहेत। त्यामुळे काही महिलांना 3000 रुपये मिळाले तर काहींच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत। काळजी करण्याची गरज नाही। सरकार एक फिल्टर लावत आहे आणि त्यासाठी 12 बँकांची निवड केली आहे। आता आपण जाणून घेऊया की त्या 12 बँका नेमक्या कोणत्या आहेत। सरकारी बँका: स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक। खासगी बँका: ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक। सरकारी बँकांमध्ये प्रक्रिया सोपी आहे। फक्त आधार लिंक आणि DBT सक्रिय असणे आवश्यक आहे। खासगी बँकांमध्ये मात्र 2 कडक नियम लावण्यात आले आहेत। अल्ट्रा व्हेरिफिकेशन: मागील 6 महिन्यांची खात्याची ॲक्टिव्हिटी तपासली जाते। NPCI मॅपिंग: यामुळे खातं सक्रिय आणि नियमित व्यवहार असणाऱ्या महिलांनाच पैसे जमा होत आहेत, जेणेकरून पैसे अडकणार नाहीत किंवा मिनिमम बॅलन्समुळे कट होणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले असतील तर आनंद साजरा करा। अजून न झालेल्या बहिणींनी थोडा वेळ थांबा, प्रक्रिया सुरू आहे।